कागलच्या सीमा तपासणी नाका परिसरात वारंवार अपघात होत असताना कोणाच्या तरी फायद्यासाठी हा नाका सुरू ठेवला जातोय हे अत्यंत दुर्दैवी आहे। अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची कुटुंब अक्षरशः उघड्यावर पडत असून प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलंय। त्यामुळे हा सीमा तपासणी नाका कायमस्वरूपी बंद करावा या मागणीसाठी 16 मार्च रोजी कागल तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला। कागल इथं आज ही बैठक झाली। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, कर्नाटकातील शेतकरी संघटनेचे नेते राजू पवार, धनराज घाटगे, यशवंत उर्फ बॉबी माने, शिवसेना शहर प्रमुख अजित मोडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कागलमध्ये सर्वपक्षीय बैठक झाली। गरज नसताना कागल इथं सीमा तपासणी नाका सुरू करण्यात आलाय। या ठिकाणी वारंवार अपघात होत असून अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। सीमा तपासणी नाका प्रशासनाचा हा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही। हा नाका बंद झालाच पाहिजे। या मागणीसाठी शिवसेना मोठं आंदोलन उभारेल आणि नाका हटवल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा सुनील शिंत्रे यांनी दिला। सीमा तपासणी नाका बंद करण्याच्या मागणीसाठी 16 मार्च रोजी तहसीलदार कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे। त्याआधी 14 मार्च रोजी तालुक्यातील सर्व प्रमुख नेते आणि लोकप्रतिनिधींना निवेदन दिलं जाईल असं धनराज घाटगे यांनी सांगितलं। या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावं यासाठी मोठा जनउठाव आवश्यक आहे। राष्ट्रीय महामार्गावर स्पीड ब्रेकर करण्यास बंदी असताना कागलच्या राष्ट्रीय महामार्गावर स्पीड ब्रेकर कसे करण्यात आले असा सवालही त्यांनी उपस्थित केला। कर्नाटकातील शेतकरी संघटनेचे नेते राजू पवार यांनी आंदोलन यशस्वी होण्यासाठी योग्य नियोजन आवश्यक असल्याचं स्पष्ट केलं। कागलच्या सीमा तपासणी नाक्यावरून शेतमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांचं वजन केलं जात नाही। इथं वजन केल्यास साखर कारखान्यांना काटामारी करता येणार नाही। त्यामुळेच शेतकऱ्यांच्या वाहनांचं वजन टाळलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला। या आंदोलनात सीमा भागातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी होतील असंही त्यांनी सांगितलं। यावेळी यशवंत माने, मल्हारी पाटील, अजित मोडेकर, जयसिंग टिकले, बाळासाहेब पाटील, वैभव आडके, राहुल घोरपडे यांनीही मनोगत व्यक्त केली। बैठकीला राजू साळोखे, अवधूत पाटील, मदन पाटील, अमर शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते।